चर्चगेट स्टेशनचं नाव बदलून चिंतामणराव देशमुख स्टेशन असं ठेवणार आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? बर, हे माहीत असेल नसेल, पण चिंतामण देशमुख नक्की कोण होते आणि त्यांचं नाव स्टेशनला दिलं जातंय इतके महत्वाचे ते महाराष्ट्रासाठी का आहेत, आपण जाणून घेऊया. जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाची पहिली राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक झाली, या बैठकीत चर्चगेट रेल्वे स्थानकाचं नाव बदलून माजी RBI गव्हर्नर आणि केंद्रीय अर्थमंत्री CD देशमुख अर्थातच चिंतामणराव देशमुख यांच्या नावावर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मुंबईतील 153 वर्ष जुनं चर्चगेट रेल्वे स्टेशन आता असं म्हटलं जाणार नाही, लवकरच ते चिंतामणराव देशमुख स्टेशन म्हणून ओळखलं जाईल. CD देशमुख 1943 मध्ये RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर बनले आणि 1949 पर्यंत त्यांनी काम केलं. देशमुख यांच्या कार्यकाळात स्टेट बँक ऑफ इंडिया आणि भारतीय जीवन विमा महामंडळाची स्थापना झाली. देशमुख यांच्या RBIच्या कार्यकाळात 500 रुपये आणि त्याहून अधिक मूल्याच्या नोटा चलनातून काढून टाकण्यात आल्या. 1944 मध्ये देशमुख यांना नाईटहुड देण्यात आला. 1950 मध्ये ते नियोजन आयोगाचे सदस्यही झाले. देशमुख यांनी 1950 पासून 6 वर्ष केंद्रीय अर्थमंत्री म्हणूनही काम पाहिलं. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला जोर आल्यानंतर तुम्ही मराठी माणसांना गोळ्या का मारल्या असा जाब विचारून नेहरूंच्या तोंडावर अर्थमंत्री पदाचा राजीनामा फेकून मारणारे अर्थमंत्री आणि मराठी माणूस म्हणून ते महाराष्ट्रासाठी नेहमीच महत्वाचे आहेत आणि म्हणूनच त्यांचं नाव चर्चगेट स्टेशनला देऊन आता लवकरच ते चिंतामणराव देशमुख स्टेशन असं होणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.